अनिकेत, माझा मान राखलंस तू. अशा कठीण प्रसंगामध्ये स्वतःचं ध्येय, स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तू कुटुंबासाठी उभा राहिला. आत्ताशी इथे बेशुद्ध होऊन पडलीये ना, कारण तिला काळजी आहे, तुझ्याबद्दलची काळजी. पण मला माझी माई परत हवी आहे, त्यामुळे मला माझ्या माईला वाचवायचं. प्लीज प्लीज या लग्नाला होकार दे छवी, प्लीज. छवी, तू मला वचन दिलं होतंस ना काय माझ्यासोबत राहशील म्हणून. माझी सावली बनशील, माझं रक्षण करशील. माझ्यासाठी ते लग्न मोडायला निघाली होतीस ना. माझ्यासाठी हे लग्न कर छवी. तुम्ही एकट्या नाहीत, मी तुमच्या सोबत असेन कायमची, अगदी तुमच्या सावलीसारखी. कारण मी वत्सलाला असं नाही बघू शकत. हात जोडते मी तुझ्या पुढे. बाहेर काय करते? अनिकेत, वत्सला, अनिकेत छवी बरोबर लग्न करतोय ग. मिरॅकल. खरंच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते. माई, ए, तू ना तू तू मी ना मम्मा येईपर्यंत इथेच उभी राहणार आहे. एक पैसा नाही काढू देणार आहे तुला. चोर कुठली. तू ना अख्ख्या जगाला वेडं बनव ग, मला नाही बनवू शकत. जास्त नाटकी करू नकोस हा. काय करतेस? काय 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 करतेस? काय कोणाला फोन करतेस? कोणाला करतेस? विचारायला हवं ना. माई जिवंत आहेत की गेल्या म्हणून फोन लावते. हा शांभवी बोला. साकेत, माई कशा आहेत साकेत? खूप काळजी वाटते त्यांची. हार आणलीस का? नाही नाही, शुद्ध आली नाहीये, पण क्रिटिकल नाही आहे शांभवीचा फोन आहे. हो. मला बोलू दे. हा शांभवी, बाईजी बोलते. बाईजी, तुम्ही कशा आहात? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही त्रास नाही होत ना? अगं मी बरी आहे. वत्सला पण हळूहळू शुद्धीवर येते. बरं ऐक, मी काय सांगते ती नीट ऐक. हा बोला ना. राजगुरूंची धाकटी सून घरी येते. त्या औक्षणाची आणि गृहप्रवेशाची तयारी कर. हा काय म्हणजे मला कळलं नाही. धाकटी सून? तर मी आल्यानंतर सांगते ग, तू तयारी करून ठेव. हा चल चल. ए, काय बोलली मम्मा? हा, तुझ्या तोंडावरचे 12 का वाजलेत? अगं काय बोलली मम्मा? ते धाकटी सून काय? गप्प बसव जरा, माझाच गोंधळ झालाय. पण धाकटी सून काय प्रकारे? म्हणजे अनिकेतची बायको येणार?
छवी, हे सगळं फक्त माईच. काय तुझ्याशी लग्न? पण तुझ्याकडे घर आहे का? घर? अगं माझ्याकडे तर गाडी पण आहे. काय गाडी पण? वाव, चल मग आपण लग्न करूया. खेळण्यातील तो खोटा चहा, ती खोटी भातुकली आणि तो खोटा संसार, सगळं खोटं. छवी, आयुष्यातला सर्वात महत्वाचा निर्णय घेतोय मी आणि त्यासाठी मला तुझी पूर्ण साथ हवी. आई, आशीर्वाद दे तुझ्या मुलांना. सुखी राहा. माई, बघ तुझी काळजी मिटली. आता लवकरात लवकर बरं व्हायचं सा. झालं लग्न तुझ्या छवीचं. इथून पुढे छवीची जबाबदारी माझी. अनिकेत, त्यांची ट्रीटमेंट चालू राहू देत. आपण सगळेजण बाहेर जाऊन बोलूया का? हो, मी तुम्हाला हेच सांगत होतो. प्लीज. ए, तुला मी मम्माच्या रूम मध्ये जाऊ सुद्धा नाही देणार. हा, मी रूम लॉक केली आहे. दुसरं काही सुचतच नाहीये का तुम्हाला? झालं गेलं ते. आता कोण ती नवीन छोटी सून घरात येणार आहे? तिची काही पडलेली नाही का तुम्हाला? मला तर धक्क्यांवर धक्के बसतायत. हे ना, हे सगळं तू या घरात आल्यापासून होत आहे. अरे, हे लोक वत्सलाला ऍडमिट करायला गेलेत की अनिकेतचं लग्न लावून द्यायला? काय चाललंय? फोन का उचलत नाही कोणी? ही अनिकेतची ती फॉरेनची मैत्रीण तर नाही ना? नाही म्हणजे ती आली आणि तिच्याशी परस्पर लग्न केलं की काय अनिकेतने? नाही. कोण आहे ही छोटी सून? अनिकेत, माझा मान राखलंस तू.
अशा कठीण प्रसंगामध्ये स्वतःचं ध्येय स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तू कुटुंबासाठी उभा राहिला. खूप अभिमान आहे मला तुझा. खऱ्या अर्थानं माझं नातू मोठा असतो. तुझे आई वडील असते ना तर त्यांना खूप अभिमान वाटला असता. तू फक्त वत्सलाची काळजी नाही घेतलीस तर तुझी घट्ट मैत्रीण छवी या संकटात तिच्याबरोबर उभा राहिलास. तिची जबाबदारी घेतलीस तू. सोपं नसतं रे हे. सुखाने संसार करा. अनिकेत, छवी, अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला लग्न झालं ना आता गृहप्रवेश करूया. बायाजी, मी थांबतो इथेच. तुम्ही जा सगळेजण घरी. अरे दा नको. ऐक, मी थांबतो, तुम्ही सगळे जा घरी. नक्की? हो बर, काही लागलं तर मला लगेच फोन कर. मी रात्री येईनच. हा, चालेल. माईची काळजी घे. चल. चल. चला आज चला. अगं शांभवी, ए शांभवी, लवकर ये. आले आले. अनिकेत कोणाशी लग्न करून आलाय देव जाणे. हिच्यासारखी ध्यान नको असायला. हे काय अशी झालीस? अगं औक्षण ताट आणायचं होतं ना. देवी आईची पालखी आली दारात आणि राजगुरूंची सूनही घरी आली आहे. ही राजगुरूंची सून